₹3000 बजेट आहे आणि जर चांगले TWS चांगले वायरलेस इयरफोन हवेत, तुम्ही एकदम परफेक्ट व्हिडिओला आलात. कारण या व्हिडिओमध्ये आपण आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल असलेले जे सगळ्यात चांगले TWS आहेत, साधारण 2500 ते 3000 च्या रेंजमध्ये. कारण सध्या डिस्काउंट सुद्धा सुरू आहेत बऱ्याच प्रॉडक्ट्सवरती. तर हे सगळे इयरफोन्स आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या टेक चेक व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर माहिती घेऊया. तुमच्यासाठी कोणते TWS चांगले आहेत, कोणते-कोणते फीचर्स 3000 पर्यंत मिळू शकतात किंवा ते असले पाहिजेत. आपण सुरुवात करूया पहिल्या इयरफोनने Realme बड्स एअर 7 ने आपण सुरुवात करूया. यापूर्वी सुद्धा Realmeचे अनेक TWS आलेले आहेत, ज्यामध्ये चांगले-चांगले फीचर्स आपण बघितलेले आहेत. जो 7 व्हर्जन जे आहे, 7 एअर जे व्हर्जन आहे, ते रिफाइंड आहे. नवीन डिझाइन बघायला मिळतं. त्यानंतर ANC 52 डीबी आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे ANC चांगला आहे. बाहेर अगदी असाल, गर्दीमध्ये असाल, तर ANCचा फायदा होऊ शकतो ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनचा. 12.4 चे ड्रायव्हर्स आहेत. त्यामुळे म्युझिकसाठी चांगला एकदम व्यवस्थित आवाज, क्रिस्प आवाज तुम्हाला बघायला मिळू शकतो. याचा बेस चांगला आहे, ट्रबल सुद्धा चांगला आहे. त्यामुळे बॅलन्स्ड असं म्युझिक सिग्नेचर यांची बघायला मिळते. त्यामुळे म्युझिकसाठी तर चांगलं आहे, पण याचं सगळ्यात चांगली गोष्ट मला अशी वाटते, की 6 माईक्स आहेत त्यासाठी कॉलिंगसाठी. त्यामुळे कॉलिंग करताना तुम्हाला आजूबाजूचं जे आहे एन्व्हायर्नमेंटल नॉईज कॅन्सलेशन आहे ते अतिशय चांगलं मिळतं. मला Realmeचं हे आवडतं. तुम्ही कॉल जरी करत असाल, तुम्हाला कळणार नाही, की आपण इयरफोनवरून बोलतोय समोरच्याला, की तुम्ही फोनवरून बोलताय. इतका चांगला क्लिअर आवाज मिळतो. त्यामुळे हा याचा सगळ्यात बेनिफिट आहे या Realmeचा. त्यानंतर 360 स्पेशल ऑडिओ सुद्धा यामध्ये मिळतो. त्यामुळे जर म्युझिक आवडत असेल, सतत गाणी ऐकत असाल, तर तुम्हाला तो फरक लगेच लक्षात येईल. त्यामध्ये Realmeचं जे लिंक ॲप आहे, त्यामध्ये तुम्हाला तो ऑप्शन ऑन ऑफ करता येतो. ऑन केल्यावर आणि ऑफ केल्यावर जो फरक दिसेल ना, तुम्हाला म्युझिक आवडेल. त्यामुळे त्यासाठी सुद्धा चांगलं आहे. IP55 रेटिंग आहे. त्यामुळे हलक्या अगदी रिमझिम पावसात किंवा किरकोळ जिममध्ये जर घाम येत असेल, तर तेवढ्यासाठी ठीक आहे आणि ड्युरेबिलिटी याची चांगली राहील. ब्लूटूथ 5.4 व्हर्जन आहे. त्यामुळे अगदी लेटेस्ट तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं आणि याची प्राइस साधारण जर आत्ता बघितली डिस्काउंट वगैरे जर असतील तर साधारण 2599 पासून 3000 पर्यंत हा डिस्काउंटेड रेटमध्ये मिळू शकतो. त्यामुळे या रेंजसाठी हा सगळ्यात भारी मला वाटतोय. दुसरा जर आपण बघायचं झालं तर Redmi Buds 6 आहे. Redmiची पण खूप चर्चा आहे. यांचे पण TWS चांगले असतात. अगदी त्यांचं अ, जो माईकची जी क्वालिटी ती सुद्धा चांगली बघायला मिळते. कारण क्वाड माईक AI, ANC यामध्ये बघायला मिळतं. त्यामुळे ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन असेल किंवा एन्व्हायर्नमेंटल नॉईज कॅन्सलेशन असेल, दोन्ही यामध्ये चांगलं आपल्याला बघायला मिळतं. 42 अवर्सचा प्लेबॅक टाईम आहे. त्यामुळे इनफ आहे. म्हणजे 40 टू 50 अवर्स आजकाल सगळ्याच इयरफोन्समध्ये आपल्याला बॅटरी बॅकअप बघायला मिळतो. यामध्ये सुद्धा 42 अवर्स आहे. त्यामुळे चांगलं आहे. याचं फिटिंग जे आहे ना, ते कम्फर्टेबल आहे इतर कोणत्याही TWSपेक्षा. त्यामुळे ज्यांना फिटिंग खूप मॅटर करतं, बऱ्याचदा कानात घातल्यानंतर आपल्याला डोकं दुखायला लागतं, इरिटेशन येतं. त्यामुळे याचं फिटिंग चांगलं तुम्हाला आवडू शकेल, कम्फर्टेबल फिट आहे. त्यानंतर याचा जो बेस आहे, जर तुम्ही बेस लव्हर असाल, तुम्हाला म्युझिकमध्ये बेस जास्त आवडत असेल, तर तुम्हाला हा TWS आवडू शकतो. पण जर तुम्हाला तितका बेस आवडत नसेल, तर मग विचार करा. बेस लव्हरसाठी उत्तम. त्यानंतर याची जी कनेक्टिव्हिटी आहे ना, ती सुद्धा चांगली आहे. मध्ये-मध्ये डिस्कनेक्ट होणं किंवा असं काही यामध्ये प्रकार होणार नाही. त्यामुळे ऑल ओव्हर पॅकेज चांगलं आहे. 3000 च्या रेंजमध्ये तुम्हाला हा TWS मिळू शकतो. पुढचा आहे OnePlus Nord Buds 3 Pro. यामध्ये स्पेशालिटी अशी आहे, की iOS असेल नाही तर तुमचं Android असेल, दोन्हीमध्ये याची कनेक्टिव्हिटी एकदम स्मूथ बघायला मिळते. त्यानंतर 37 अवर्सचा याचा बॅकअप आहे. थोडासा कमी आहे. म्हणजे जर Realme किंवा आपण Redmi बघितलं, तर त्यापेक्षा बॅटरी बॅकअप थोडा कमी आहे. पण ठीक आहे, पुरेसा आहे. वाईट नाहीये तितकाही. 12.4 चे ड्रायव्हर्स आहेत. त्यामुळे म्युझिक चांगलं बघायला मिळतं. ऐकायला मिळेल चांगलं म्युझिक तुम्हाला. 49 डीबी ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आहे. त्यामुळे यामध्ये सुद्धा अगदी क्राउडेड एरियामध्ये गेलात, जे काही मेजर जे डिस्टर्बन्स आहेत, ते तुमचे कमी होतात. असं नाही होणार, की सगळे आवाज आजूबाजूचे एकदम बंद होऊन जातील. पण थोडी त्याची इंटेन्सिटी कमी होते आणि मग फोनवर बोलत असाल किंवा गाणी ऐकत असाल, तर त्याला हे थोडंसं उपयोगी पडतं. 44 अवर्सचा याला बॅटरी बॅकअप साधारण मिळतोय. म्हणजे साधारण 37 टू 44 अवर्सचा बॅटरी बॅकअप त्यांनी क्लेम केलेला आहे. 3000 च्या रेंजमध्ये हा तुम्हाला इयरफोन बघायला मिळेल. पुढचा आहे Realme Buds T310. हा सुद्धा एक चांगला मिड रेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, ज्यामध्ये बॅलन्स साउंड आहे. खूप हेवी बेस नाही मिळणार, ट्रबल जास्त नाही मिळणार. बॅलन्स साउंड सिग्नेचर बघायला मिळेल. बिल्ड क्वालिटी याची चांगली आहे. त्यामुळे Realme जर तुम्हाला ब्रँड आवडत असेल, तर तुम्हाला हे डिझाइन सुद्धा सिमिलर आहे, ते आवडू शकेल तुम्हाला. 46 डीबी हायब्रिड ANC आहे. त्यामुळे ENC असेल किंवा ANC असेल, या दोन्हीसाठी हा इयरफोन चांगला आहे. 360 स्पेशल ऑडिओ याला सुद्धा दिलेला आहे. या प्राइस रेंजमध्ये सुद्धा बघायला मिळतोय.
12.4 एमएमचा ड्रायव्हर आहे. त्यामुळे म्युझिक चांगलं मिळेल. IPX5 वॉटर रेझिस्टंट आहे. त्यामुळे ड्युरेबिलिटी याची चांगली बघायला मिळेल. ऑल ओव्हर याची प्राइस जी आहे साधारण 2,000 ते 2,500 पर्यंत डिस्काउंट जेव्हा सुरू असतो तेव्हा बघायला मिळेल. सध्या त्याची साधारण 2,000 प्राइस सुरू आहे. पुढचा आहे तो बोट. ज्यांना ब्रँड आवडतो, काही असे लोकं असतात, की ज्यांना फक्त बोटचेच इयरफोन्स आवडतात. त्यांच्यासाठी हा चांगला आहे. कारण स्मूथ टच कंट्रोल आणि आपल्यात बघायला मिळतात. त्यानंतर केस इंडिकेटर आपल्याला बघायला मिळतं. इंडिकेशन त्यावरतीच मिळतं तुमचं बॅटरी किती आहे किंवा काय. बॅटरी याची सगळ्यात स्पेशल आहे. म्हणजे जर बाकीचे टी-डब्ल्यूज आपण बघत होतो, तर त्याला साधारण एक 37 अवर्स टू 50 अवर्स पर्यंत जर तुम्हाला बॅकअप मिळत असेल. याला 150 अवर्स 150 तास किती म्युझिक ऐकणार आहे? किती फोनवर बोलणार आहे? 150 तास तुम्हाला याचा बॅटरी बॅकअप मिळेल. एकदा चार्ज केलं ना, की 15 दिवस बघायचं कारण नाही. बॅटरी बॅकअप जर खूप मॅटर करत असेल तुम्हाला, तर हा तुमच्यासाठी चांगला आहे. त्यानंतर क्विक चार्ज पण यामध्ये ऑप्शन दिलेला आहे, जो 10 मिनिटाच्या चार्जमध्ये तुम्हाला 60 मिनिटाचा प्लेबॅक देतो. अगदीच बॅटरी ड्रेन झाली आहे आणि त्यानंतर तुम्हाला पटकन 10 मिनिट क्विक चार्ज केलं, तर तुमचं 60 मिनिटं प्लेबॅक यामध्ये मिळू शकेल. प्राईस साधारण 3,000 3,000 पण बघायला मिळते. अ, काही ऑनलाईन शॉपिंगसाठी हा अवेलेबल बऱ्याचदा नसतो, पण बोटच्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर पुढचा आहे तो नॉईस एअरबड्स प्रो 4. हा सुद्धा आहे नॉईस. ज्यांना ब्रँड जसं बोटचा एक फॅन बेस आहे ना, तसा नॉईसचा पण एक फॅन बेस वेगळा आहे. नॉईस ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी हा आवडू शकेल. हायब्रिड ANC आहे, अप टू 40 डीबी आहे. त्यामुळे थोडासा इतरांच्या तुलनेने कमी आहे याचं नॉईज कॅन्सलेशन. मेटॅलिक फिनिश बघायला मिळतं यामध्ये. त्यामुळे दिसायला सुंदर आहे. स्पेशल ऑडिओ मिळतो. ब्लूटूथ 5.3 लेटेस्ट व्हर्जन मिळतं. त्यामुळे प्राईस पण याची कमी आहे. त्यामुळे थोडे फीचर्स इतरांपेक्षा कमी असलं तरी अफोर्डेबल आहे. 2,000च्या आसपास तुम्हाला बघायला मिळतो. यानंतरचा आहे तो JBL. ज्यांना आवडतो ब्रँड, ज्यांना हाय बेस आवडतो, मोठा बेस जर आवडत असेल म्युझिकसाठी, तर त्यांच्यासाठी हा खास आहे. कारण वेव्ह 2 JBLचा आहे. अनेकांना हा आवडलेला आहे. ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन यामध्ये बघायला मिळतं. मल्टी कनेक्ट आहे, मल्टिपल कनेक्ट आहेत, मल्टिपल डिव्हाइसेसना कनेक्ट करू शकता. त्यानंतर स्पीड चार्ज यामध्ये बघायला मिळतं. 40 अवर्सचा प्लेबॅक टाईम मिळतो. फास्ट पेअरिंग आहे. 4 माइक्स बघायला मिळतात आणि IP54 रेटिंग आहे. त्यामुळे ड्युरेबिलिटीच्या बाबतीत सुद्धा चांगलं आहे आणि JBL ज्यांना ब्रँड आवडतो ना, म्हणजे ते बऱ्याच लोकांना तो म्युझिकसाठी आवडतो. पण 4 माइक्स आहेत त्यामुळे तुम्हाला कॉल क्वालिटी पण याची चांगली वाटू शकते. त्यामुळे ऑल ओव्हर चांगलं पॅकेज आहे. साधारण 3,000च्या आसपास सध्या बघायला मिळतोय. आता हे झाले आत्तापर्यंतचे चांगले कुठले-कुठले मार्केटमध्ये अवेलेबल आहेत टी-डब्ल्यूज ते आपण बघितले. पण आता तुम्ही घ्याल कुठला? हे 5-7 ऑप्शन मी तर तुम्हाला सांगितले, पण तुमची निवड करताना कशी करावी ते पण एकदा आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं काय, की बॅटरी लाईफ तुम्हाला किती अपेक्षित आहे हे तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे. जसं आपण बघितलं बोटचा 150 तासाचा बॅकअप मिळतोय. काही टी-डब्ल्यूएसला 37 अवर्सचा, 50 अवर्सचा बॅकअप मिळतो. त्यामुळे बॅकअप किती मॅटर करतो ते बघा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन किती डीबीपर्यंत तुम्हाला हवंय? तो किती तुम्हाला त्याची इंटेन्सिटी लागते ते एकदा चेक करा. बऱ्याच लोकांना नाही आवडत. त्यामुळे मला पर्सनली ट्रान्सपरन्सी मोड आणि ANC मला आवडतं. त्यामुळे मी प्रिफर करताना थोडं जास्त डीबी असेल म्हणजे अगदी 50 डीबीच्या वर जर असेल तर मी तो प्रिफर करतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो प्रिफर करू शकता. कॉल क्वालिटी बघणं खूप गरजेचं आहे. जितके जास्त माईक्स त्या टी-डब्ल्यूएसला आहेत ना, तितका चांगला आवाज समोरच्याला सुद्धा ऐकू जाणार आहे. मला यामध्ये वाटतं Realmeला 6 माईक्स आहेत. त्यामुळे जो मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं Realmeचा, त्यामध्ये 6 माईक असल्यामुळे कॉल क्वालिटी याची चांगली आहे. Realme त्याचं नाव आहे बड्स Air 7. त्यामुळे त्याची कॉल क्वालिटी तुम्हाला चांगली बघायला मिळेल. हा काही क्रायटेरिया बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं गेमिंगसाठी जर वापरत असाल, तर तुम्हाला लो लेटन्सी मोड असणं गरजेचं आहे. त्यामुळे गेमिंगसाठी घेत असाल, तर लो लेटन्सी आहे का हे चेक करा आणि मगच घ्या. नाहीतर मग गेम खेळताना थोडासा डिले तुम्हाला फील होऊ शकतो. तर हे सगळे मुद्दे असतात जे बघून तुम्ही टी-डब्ल्यूज घेऊ शकता. मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. यातला तुम्ही टी-डब्ल्यूज कुठला घेणार आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोशल मीडिया हँडल्सला तुम्ही फॉलो करू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.